रंगे रंगे रे श्री रंगे, रंगे रंगे रे श्री रंगे, रंगे रंगे रे श्री रंगे। काय भुलला सी पतंगे, काय भुलला सी पतंगे, काय भुलला सी पतंगे, काय भुलला सी पतंगे, काय भुलला सी पतंगे।
रंगे रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरिशी अभिलाष जने नोहे तुझा हा परिवार द्रव्य दारा क्षणभंगूर शरीर जायाचे ठेवणे धरिशी अभिलाष जने अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जने लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची या सुता चरणावरी ठेवो माथा साष्टांगता दंडवत काय माझी वाणी मानेल संतासी रंजू चित्तासी अपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया रंगे रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे
शरीर जायाची ठेवणे धरिशी अभिलाष जने. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग. यच्चे या भूतलावर तो मामा जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जीवनारी देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री विश्व वंदे देव वंदे संत वंदे महाराष्ट्र भूषण पंचमवेद निर्माते अलंकापूर निवासी ज्ञानेश प्रिय तुकोबारा यांचा गात्यातील 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा बहुतेकांच्या पाठांतरातला आजच्या प्रसंगाला अनुसरून असणारा उपदेशपर हा अभंग आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशा निमित्ताने कीर्तन सेवा. उपस्थित तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापांना याची कल्पना असली तरी सांगणं माझं वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं या न्यायाने. तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित पण सध्या आपल्यात हयात नसणारे वैकुंठवासी. येऊ द्या पाऊस, काय हरकत नाही, आपण शेतकरी आहे. कितीही पाऊस आला तरी मी कीर्तन सोडणार. मला माहिती आहे तुम्ही कीर्तन ऐकल्याशिवाय. तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित पण आपल्यात हयात नसणारे वैकुंठवासी श्री भारतरावजी कृष्णाजी खबाले यांच्या प्रथम वर्ष श्राद्धा निमित्ताने पुण्यस्मरण निमित्ताने त्यांच्या संपूर्ण परिवाराने घडून आणलेला हा ज्ञानदान अन्नदान नामदानाचा सोहळा. त्यांचे दोनही सुपुत्र श्रीमान महेशरावजी आणि उमेशरावजी या दोन्ही सुपुत्रांच्या वतीने आपल्याच परिसरातील वारकरी संप्रदायातील एक परमार्थिक क्षेत्रावर सर्वावर नितांत प्रेम करणारे आणि आपल्या परिसरातील एक सुंदर कीर्तनकार आदरणीय हरिभक्तीपरायण माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे आमचे संतोषजी महाराज मगर यांच्या संपर्कातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. या अनुषंगाने उपस्थित सर्व गुणीजन मंडळी सांगतो, तुम्ही नका काळजी करू. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य आदरणीय आमचे मारुतराव महाराज हे सुद्धा उपस्थित आहेत. गायनाचार्य पांडुरंग महाराज, कुमार महाराज, इकडे मोहिते पाटील, सर्जेराव पाटील, हो हे दोन्ही चोपदार, ही संपूर्ण टाळकरी मंडळी, माझ्या माता मावल्या, छोटे बालगोपाळ, तुम्हा सर्व श्रुती सज्जन मायवचनी नारदाच्या गादून साष्टांग दंडवत करतो. येणेकरी बाबापासून सर्वांना आमचे हार्मोनियम वादक या सर्वांच्या चरणी पुनश्च एकदा नारदाच्या गादीवर साष्टांग दंडवत करतो. माझ्या शिवेला प्रारंभ. विठाला 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 विठाला. अभंग सर्वांच्या पाठांतरातला आहे का, आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय संसारात जन्मलेल्या प्रत्येक जीवाला उपदेश करतात. थोडा कमी कर घेन. कारण जीव हा कोणत्या न कोणत्या विषयाच्या पाठीमागे लागलेला आहे. पंच विषय आहेत आणि या पंच विषयाच्या पाठीमागे प्रत्येक जीव लागला, आणि जो जो विषयाच्या मागे लागला हो त्याचा घात झाल्याशिवाय घात झालेला आहे का. म्हणून विषयाच्या मागे लागू नये म्हणून आजचा हा अभंगामध्ये उपदेश केलेला आहे. येणं आणि जाणं हा संसाराचा नैसर्गिक नियम आहे. ज्याचा जन्म झाला त्याला एक दिवस जगाचा निरोप घ्यावं लागणार आहे. कारण मरणाच्या बाबतीमध्ये वशिलेबाजी चालत नाही. बाकी कुठेही वशील आहे, कुठेही वशील आहे. पण मरण या क्षेत्रामध्ये आजपर्यंत वशिला चालला नाही, पुढेही चालणार नाही. मला असं वाटतं वशिला चालला तर या देशातले रती महारथी टाटा बिर्ला सारखे अर्ज करून आले असते वर, आमचं म्हातारं नेऊ नका म्हणून. आहे का मरण या क्षेत्रामध्ये वशिलेबाजी चालत नाही दादा. आहे का. अरे वशिला चालला असता तर तुमचा आमचा वशिला इथं मृत्यू लोकात आहे. पण ज्याचा वशिला हो स्वर्गामध्ये होता, स्वर्गाचा अधिपती, स्वर्गाचा राजा, ज्याचा मित्र होता, मिथिलेचा सम्राट जनक ज्याचा व्याही होता, जगन्माता सीता ज्याची सून होती, आणि ब्रह्मांडाचा मालक
रामचंद्र प्रभू ज्याचा पुत्र होता त्या राजा दशरथाला वशिल्याने मरण चुकवता आलं नाही. लक्षात ठेवा. 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. 4 पुत्राचा बाप राजा दशरथ, पण वशिल्यानं मरण चुकवता आलं नाही. म्हणून मरण वशिल्यानं चुकत नाही महाराज. मग ते नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. आहे का ओ पुढे संचित राहील ग्वाई, तुका म्हणे तरी ये आज्ञा. म्हणून त्याची आज्ञा आल्यानंतर कोणताच वशिला चालत नाही. अजून एक वशिला सांगतो महाराज, ज्याच्या सत्तेनं झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही. का घ्रास गिळी सत्ता नाही हाती, सगळं त्याच्या हातात आहे. विश्वाला निर्माण करणारा, विश्वाचा निर्माता, द्वारिकेचा राजा भगवान श्रीकृष्ण ज्याचा मामा होता आणि सर्वश्रेष्ठ धनुर्धारी असणारा अर्जुनासारखा ज्याचा बाप होता, त्याचा भाचा अभिमन्यू युद्धामध्ये गतप्राण झाला. बर का महेश भाऊ, कुणाचा भाचा? श्रीकृष्ण. श्रीकृष्ण कोण होते? देव तर माहिती आहे कोण होते का? तुझी सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. मी सांगून गेलो, सूर्य सुद्धा ज्याच्या सत्तेशिवाय महाराज उगवू शकत नाही. चंद्र रात्र ही त्याच्या आज्ञेशिवाय होऊ शकत नाही. दिवस त्याच्या आज्ञेशिवाय उगवू शकत नाही. एवढा सत्ताधीश आहे महाराज, एवढा सत्ताधीश आहे. अजून तुमच्या ऐकण्यातलं गोड तुम्हाला कानला पटून असं सांगतोय काय का? राते ढलती नहीं, मोकळं कर ना जरा घेन. दिन भी निकलता नहीं, हाँ उसकी मर्जी बिना पत्ता हिलता नहीं, और अब जो चाहे वही तो होना है. आदमी खिलौना है. एवढी सत्ता ज्याची होती. अरे द्वारिकेचा सम्राट मामा होता, पण त्याचा भाचा गेला. जरा डोळ्यासमोर चित्र आणा. द्वारिकेचा सम्राट मामा होता, त्याचा भाचा गेला. आमचा मामा 90 सम्राट. कळते का नाही? छाती करण्यात काय अर्थ आहे का? त्यालाच कळत नाही का? अरे मग ज्याचा मामा एवढा मोठा होता त्याचा भाचा जात असेल तर आम्हाला थोडंच राहायचंय? आम्हाला जायचंय का? संसाराचा नैसर्गिक नियमच आहे. आएगा सो जाएगा. राजा रंक फकीर कितने सिंगापुर चढ़े कितने पहने जंजीर. आहे का? कुणीही असो, येते उरो नाही अवतारे, येते उरो नाही अवतारे. तेरे से पामर जीव कीती, हो तेरे से पामर जीव कीती. नाही हो उपजल्या पिंडा मरण सांगात. जो जो जन्माला आला तो तो एक दिवस या जगाचा निरोप घेणारच आहे. कुणीही असो. हो, तुमचं आमचं द्या सोडून. पुरावे देतो, पुरावे कोण कोण गेले. पीर
पीर मर गए, पैगंबर मर गए हकीम। जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी। जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी। यम का अजब तड़ाका वे, तू क्या जाने लड़का वे। 9 भी मर गए, 10 भी मर गए 7 8 हो। 9 भी मर गए, 10 भी मर गए 7 8 33 कोटि देवता मर गए पड़े काल की फांसी। 33 कोटि देवता मर गए पड़े काल की फांसी। उनका अजब तड़ाका वे, क्या जाने लड़का। अजून एक पुरावा। आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा। चोपदार काय पुढं, चोपदार म्हणले माई काही पुढून काय पुढे। हा एक पहा तसा एकाची दहनेन सावध त्या गुन्हेगारी नवा। म्हणून हा नैसर्गिक नियम आहे, सर्वांना जायचंय हो। कारण हा जीवनरूपी प्रवास आहे आमचा सध्या। आणि प्रवास म्हटलं की तुम्हा सर्वांना कल्पना आहे, प्रवास हा वयावर नसतो। प्रवास कशावर असतो? कधी बसनं प्रवास केला नाही का? केला करो बर। प्रवास वयावर आहे का तिकिटावर? तिकिटावर आहे। आता तुम्हाला फ्री झाले त्यामुळे मिळ लागणे। प्रवास हा तिकिटावर आहे। जिथपर्यंत ज्याचं तिकीट असतं तिथपर्यंत त्या प्रवाशाचा प्रवास असतो। जिथे तिकीट संपतं तिथं त्या प्रवाशाला उतरावं लागतंय का? मग नैसर्गिक नियम असा आहे, आजोबाच्या प्रेत यात्रेत नातानी हजर राहावं असा नैसर्गिक नियम आहे। पण सध्या हल्ली आम्हाला हो माईक बंद करा, तुमचे काम पडलं हो सिटी मारली। सध्या आम्हाला असं डोळ्यासमोर पाहायला मिळतं, 25-25 तरंडेबांड नातू अपघातात मरण पावतात आणि 82चा आजोबा त्याला स्मशानभूमीमध्ये वाट लावायला आहे का नाही उपस्थित असतात। 25चे तरंडेबांड, कारण आम्ही सध्या महाराष्ट्रभर फिरतो। रात्री रात्री प्रवास असते आमचा। आज पहाटे 3:30ला उठून 4ला निघून तुमच्याकडे बरोबर टायमाच्या आत आलो। तो पण पाऊस एवढा सुरू आहे, तुमच्याकडे काहीच पाऊस नाही। 2 ठिकाणी कंबर इतक्या गाडीत पाण्यात गाडी घालावं लागली आम्हाला। आम्ही रोज पाहतोय, रोज सायंकाळी जेव्हा कीर्तनाला निघालो ना, अपघाताचं प्रकरण एवढं वाढले सध्या, एवढे अपघात वाढले। आणि ते सगळ्या अपघातात बघितलं तर 95% अपघात हे तरुण मंडळीचे आहेत। कारण सायंकाळी ही तरुण मंडळी फुलून येते आहे का? कारण पैसा भरपूर झालाय, मायबापाचे लाडके असतात, बाप विचारत नसतो कुठं चालला। येताना तो तिकूनच इंदापूरून फुल घेऊन येतो, टाकी फुल करून। ही त्याला गाडीवर बसल्यावर कळत नाही, पुढचं चित्र दिसत नाही, एखाद्या गाडीला जाऊन धडकत आहे का, आणि तिथून पुन्हा पोत्यात भरून आणावं लागतंय। बरेचसे आजोबा आमच्या कीर्तन झाल्यानंतर पायाला हात लावून डबडबल्या डोळ्यानं सांगतात, महाराज जरा व्यसनावर बोलत जाओ। मी काय सांगतो, अरे तरणे-बांड 25चे तरुण जातात आणि त्याला त्याचा 92चा 82चा आजोबा स्मशानभूमीमध्ये वाट लावायला असतात आहे का? हो मग नैसर्गिक नियम तुम्ही सांगता महाराज आजोबाच्या प्रेत यात्रेत नातानी हजर राहावं, पण आज असं का झालं? आज आजोबाच्या आधी नातवाचं तिकीट संपलंय का? जिथपर्यंत ज्याचं तिकीट असतं तिथपर्यंत त्याचा प्रवास असतो। जिथं तिकीट संपतं तिथं त्या प्रवाशाला उतरावं लागतं। या न्यायाने वैकुंठवासी आमचे भारतरावजी यांचं तिकीट गेल्या वर्षीपर्यंत होतं, गेल्या वर्षीपर्यंत तिकीट होतं। तिकीट संपलं म्हणून ते इहलोकाची यात्रा उरकून परलोकात गेलेत। गेल्याले येत नसतात, खरं सांगू का, गेल्याले येत नसतात, पण त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नसते। आज आमच्या उमेशरावजींना, महेशरावजींना विचारा, आमच्या रतनताईंना विचारा, त्यांच्या परिवाराला विचारा, त्यांना आज क्षणाक्षणाला त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नसते महाराज। आज त्यांना त्यांचे वडील डोळ्यासमोर दिसतात। म्हणून मी नेहमी सांगत असतो, जाणाऱ्या व्यक्ती येत नाहीत, पण त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नसते महाराज। गए हुए कभी
आती है उनकी याद आती है. गेलेल्यांचं स्मरण करणं त्याचंच नाव पुण्यस्मरण आहे महाराज. आणि पुण्यतिथी ही कुणाची होत नसती. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये पुण्याचा संचय केलेला असतो अशांना पुण्यात्मा म्हणत असतात. आणि तो पुण्यात्मा ज्या तिथीला आपला देह ठेवतो त्याला पुण्यतिथी म्हणत असतात. पुण्यवान व्यक्तीची पुण्यतिथी होत असते ऐका. नाही तर सध्या हल्ली कलियुग आहे. आम्ही रोज सोशल मीडियावर पाहतो. अरे अब्जाधीश माणसं आत्महत्या करून गेले. आत्महत्या 82 कोटीचा माणूस 82 कोटीचा 6 महिन्यापूर्वी वृद्धाश्रमात गेला. संतोष महाराज. किती कोटीचा माणूस? 82 किती असतात मला काय कळत नाही. 82 कोटी प्रॉपर्टी. बरं मुलं 2 डॉक्टर आहेत. 2 डॉक्टर 82 कोटी प्रॉपर्टी. पण तो व्यक्ती वृद्धाश्रमात गेला. आमच्या त्या लातूर जिल्ह्यात एक अहमदपूर तालुका आहे. त्या तालुक्यामध्ये एक डॉक्टर होऊन गेले हनुमंत गोदमगावकर. त्यांची व्हॉट्सअपला ते पेपरची बातमी फिरू लागली महाराज. एवढी प्रॉपर्टी असताना सुद्धा त्यांनाही वृद्धाश्रमात जावं लागलं. गेल्या वर्षी अमेरिकेमध्ये एक मुलगा डॉक्टर, एक मुलगी डॉक्टर, जावाई सून डॉक्टर असणारा व्यक्ती पुणे जिल्ह्यातला गेला. गावकऱ्यांनी त्या मुलाला कॉन्टॅक्ट केला, म्हणजे संपर्क केला. मुलाचा संपर्क झाला नाही. अरे जेव्हा मुलीला व्हॉट्सअपला कॉल केला आणि सांगितलं दीदी तुझा जन्मदाता बाप गेलाय का, त्या मुलीनं उत्तर दिलं तुमच्यानं होत असेल तर अंत्यविधी करा, नाही तर डेड बॉडी कुठेही फेकून द्याय का. सध्याचा हा जमाना आहे. सध्या कलियुग आहे. मायबापाला न मानणारे आहेत. काल परवा 4 दिवसापासून उपवाशी असणारे मायबाप आत्महत्या करून गेले. त्यांना विचारलं 2 मुलं असताना सांभाळायला तयार नाहीत, हाकलून दिले आहे का. अशी परिस्थिती सध्याची कलियुगातली असताना सुद्धा आपल्या वडिलांच्या वर्षश्राद्धानिमित्ताने आमच्या उमेशरावजीनं आणि महेशरावजींनी केवढा मोठा सोहळा हा घडून आणला. ज्ञानदानाचा, अन्नदानाचा, नामदानाचा. खरं सांगू का, ते येणार नसले तरी ते जिथं असतील ना तिथून हे आजचं चित्र पाहत असतील. आणि चित्र पाहून आज त्यांच्याही डोळ्याला आनंदाश्रूच्या धारा लागल्या असतील. आणि ते तिथून डबडबल्या डोळ्याने उमेशरावला आणि महेशरावला भरभरून आशीर्वाद देत असतील महाराज. हे मी सांगत नाही. तुका म्हणे पितृ आशीर्वाद कल्याण इच्छिती सर्व काळ, कल्याण इच्छिती सर्व काळ. आशीर्वाद देतील कल्याण इच्छिती तया कुळ आहे का. माझं हे वाक्य जर लक्षात ठेवा. अरे ज्यांना ज्यांना पितरांचा आशीर्वाद प्राप्त झाला त्यांनी जीवनामध्ये माती हातात घेतली तर त्यांच्या मातीचं सोनं होते, लक्षात ठेवा. पण त्याच्यासाठी पितरांचा आशीर्वाद लागतो. ज्यांना पितराचा आशीर्वाद प्राप्त झाला, अरे झोपडी असू द्या झोपडी, पण सायंकाळी कोरकुटका खाला, बाजरीची भाकरी खाल्ली, थोडं पाणी पिलं, उशीवर मुंडकं टाकल्याबरोबर दुसऱ्या क्षणाला झोप लागते त्यांना. आणि ज्यांना आशीर्वाद नाही ना महाराज, ती एसीच्या रूम मध्ये असू द्या, कंबर इतक्या गादीत असू द्या, झोपीच्या गोळ्या खाऊन डचकू डचकू उठतात. मी सांगत नाही. आहा कटाच्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी. आहा कटाच्याचे करीती पितर आणि वंशी दुराचारी पुत्र झालाय का. दात खातात, बोट मोडतात. दात खाणं आणि बोट मोडणं आजी लक्षण कशाचं आहे? आशीर्वादाचं. ए चोपदार कशाचं आहे? दात खाणं बोट मोडणं. श्राप देतात. श्राप का? अरे रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, हाडाचं काढा, रक्ताचं पाणी केलं, राब राब बैलासारखं राबलो, तुझ्यासाठी एवढं वैभव ठेवलं, तुला आमच्यासाठी ज्ञानदान, अन्नदान, नामदान घडत नसेल तर ते गेलेले पूर्व श्राप देतात ऐका. आणि असं नामचिंतन घडलं, अन्नदान घडलं,
तर ते पूर्वज आशीर्वाद देतात. म्हणून आजचा हा दिवस या दोन्ही सुपुत्रासाठी आशीर्वाद प्राप्त करून घेणारा दिवस आहे. पर्व काळाचा दिवस आहे. पुत्राशी पर्व काळ जन्मात जोडे एक वेळ, माता पितयाचा अंतकाळ, धर्माची वेळ अति पवित्र. माझ्या समोर चांगली माणसं बसलेली आहेत बरीच. पुत्र या शब्दाची व्याख्या सांगतो महाराज. पुत्र कुणाला म्हणतात? जे पितरांना तारतात त्यांना काय म्हणतात? बोलत चला बरं का, माझ्या कीर्तनात थोडं बोललं की बरं वाटतं जरा. जे पितरांना तारतात संतोष महाराज त्यांना काय म्हणतात? हा ऐकायला येईन मला. त्यांना काय म्हणतात? कोण म्हणलं कुत्र आहे? कुत्र कोण म्हणलं का? पितरांना तारतात ते पुत्र, नरकाला घालतात ते म्हणा आता. आणि पितरांना तारणारी महाराज पुत्र संपत्ती सध्या दुर्लभ आहे. म्हणून वाक्य संतांचे, जे पितराते उदरती पूर्वजाते तारिती, आईसी पुत्र संपत्ती दुर्लभ आहे का. म्हणून असे हे अन्नदान ज्ञानदान आपल्या गेलेल्या पूर्वजांच्या निमित्ताने करणारी सुपुत्र ही मंडळी कमी आहेत सध्या. अब्जाधीश माणसं गेले, 10वा सुद्धा झाला नाही काहीचा. 10वा झाला नाही 10वा. अरे वर्ष श्राद्ध लांब राहिलं, 10वा सुद्धा झाला नाही 10वा. का? कुणाच्या पुण्यतिथ्या होत नसतात, पुण्यान व्यक्तीच्या पुण्यतिथ्या होत असतात. आणि खरं सांगू का, हो हे दोन्ही सुपुत्र यांच्या सद्भाग्याने पूर्वजांच्या आशीर्वादाने प्रपंचामध्ये सुखरूप आहेत. पण माणूस कितीही मोठा असू द्या, कितीही मोठा असू द्या, बाप गेला की जीवनातला आधार जात असतो, लक्षात ठेवा. कितीही मोठा असू द्या, आपला बाप म्हातारा असू द्या, पांढरे केस झालेले असू द्या, डोळ्याला चष्मा असू द्या, हातात काठी असू द्या, डोक्याला मळकट फेटा असू द्या, पण जोपर्यंत तुमचा बाप तुमच्या घरात खुर्चीवर बसू नये तोपर्यंत तुमच्या घराला वजन आहे, लक्षात ठेवा. एकदा का बाप निघून गेला, तुम्ही कितीही मोठा फोटो लावा, घराचं वजन जाते. आहे का? वजन जाते. आधार काय असतो? बाप गेल्यानंतर कळतो महाराज. बाप गेल्यानंतर कळते. डोळ्याला धारा लागतात. हयात असताना काही कळू. हो आजही बरीच माणसं सांगतात, महाराज आमचे वडील हो शेतामध्ये कशाला हात सुद्धा लावू देत नाही. ते सांगतात, मी आहे तोपर्यंत तू हात लावायचा नाही. बरीच मंडळीत महाराज गेल्यानंतर इकडं तिकडं पळायचं कळत नाही आम्हाला. खरं सांगू, अरे आजपर्यंत सर्वांनी आईचं प्रेमाचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे संतोष बाबा. अरे आजपर्यंत उठला सुटला व्याख्याता, कवी, चित्रपट, मालिका, कादंबऱ्या या सर्वांनी तोंड भरून आईच्या प्रेमाचं कौतुक केलं. आई 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 आई, जिकडे तिकडे आई झाली महाराज. अरे आईचं प्रेमच आहे. पण खरं सांगू का, बापानं कुठं घोडं मारलं एवढं लक्षात ठेवा. अरे आईपेक्षाही काकणभर जास्त प्रेम करतो त्याला बाप म्हणतात, लक्षात ठेवा. बाप म्हणतात. काकणभर जास्त प्रेम असतं बापाचं मुलावर. फरक एवढाच आहे, आईचं प्रेम दिसतंय आणि बापाचं प्रेम लपलेलं असतंय. लपलेलं प्रेम म्हणजे बाप आहे, दिसणारी प्रेम म्हणजे आई आहे. व्यवहारामध्ये चालता चालता पायाला ठेस लागली तर मुखातून शब्द निघतो, आई ग. काटा टोचला, आई ग. पण खरं सांगू, हायवे क्रॉस करत असताना, आम्ही वेगळ्या धुंदीत असताना एखाद्या वेळेला आमच्या समोर 120च्या स्पीडने एखादी गाडी एकदम येऊन करकचून ब्रेक दाबते ना, तेव्हा दोन्ही हात वर होतात, मुखातून शब्द निघतो, अरे बापरे. इकडं ऊस आहेत, ऊसामध्ये एखाद्या सरीमध्ये तुम्ही पाणी देत असताना अचानक तुमच्या समोर भला मोठा सापफडी काढून दिसला, दोन्ही हात वर होतात आणि शब्द कोणता निघतो? हा नुसता बापरे नाही, अरे बापरे. सर्जेराव पाटील का? अरे किरकोळ संकटाला आई आठवते आम्हाला जीवनात, पण भयानक संकट जेव्हा येतात तेव्हा प्रत्येकाला आठवतो, त्याला बाप म्हणतात. पण तो बाप हयात असताना कळत नसतो, गेल्याशिवाय त्या बापाचं महत्व कळत नसतं. कारण तो बाप कळायला फार अवघड असते महाराज, एवढं सोपं नाही. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी पुन्हा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामधी हसू जरी
घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उंगाया बापर उंगाया बापर गेल्या पण आज या दोघं तेवढं कमी आहेत हो कारण त्यांच्यासाठी आजचा दिवस हा पर्व काळाचा आहे विठाला 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 अरे जगातला सर्व श्रीमंत कोण आहे उत्तर घेऊन जा घरी जगातला सर्व श्रीमंत कोण याचं उत्तर ज्याचे मायबाप जिवंत आहे तो जगातला सर्वात श्रीमंत आहे जिवंत आहे का हो मी नेहमी सांगत असतो या बाकीच्या गोष्टी या संसारातल्या प्रपंचातल्या पुन्हा पुन्हा मिळू शकतात दादा अरे एखाद्याचं पद गेलं तर पुन्हा मिळेल प्रतिष्ठा गेली प्रतिष्ठा मिळेल बंगला गेला बंगला मिळेल गाडी गेली गाडी मिळेल बायको गेली बायको मिळणार आहे पण पोत्यानं पैसा वतला तरी जीवनातला बाप आणि माय पुन्हा मिळणार नाही लक्षात ठेवाय का हो मी नेहमी म्हणत असतो कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती सर्व मिळे परंतु पुन्हा न मिळे आई पण जेवढा त्यांचा आमचा ऋणानुबंध होता तोपर्यंत आमची सोबत होती ऋणानुबंध संपला म्हणून त्यांना जावं लागलं गेलेले असले तरी ते आज आशीर्वाद देणार आहेत म्हणून या परिवाराला पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि अभंगाकडे वळतो हर उठाला आणि तुम्हा सर्वांना कल्पना आहे समाजाचा स्वभाव कीर्तनकारापेक्षाही तुम्हाला चांगला माहित आहे समाजाचा स्वभाव आहे समाज जिवंत साधूची निंदा करतो आणि साधू निघून गेल्यानंतर मोठा पुतळा उभा करतो आणि त्याच्या समोर अखंड हरिनाम सत्य करतो अन्नदान करतो ऐका हे प्रत्येक समाजामध्ये लागलेली किडे सध्या बाबा हे एका समाजाला नाही लागलेली किडी प्रत्येक समाजात प्रत्येक धर्मात प्रत्येक पंथामध्ये ही सध्या कीड लागली कीड कोणती कीड आहे जिवंत व्यक्तीला रडवायचं आणि तो व्यक्ती गेल्यानंतर त्याच्यासाठी रडत बसायचं आहे का हो ये वही समाज यीशु ख्रिस्त को फांस पर लटका दिया गया ये वही समाज है चैतन्य के पीछे पत्थर मारे गए ये वही समाज है गौतम बुद्ध के पीछे राक्षसी लोगों को दौड़ाया गया और ये वही समाज है महावीर के कानों में खिले ठोक दिए गए ये वही समाज है मोहम्मद पैगंबर जी को हिजरत करनी पड़ी ये वही समाज है मीरा को राजस्थान छोड़ना पड़ा जहर पीना पड़ा और ये वही समाज है या संत तुकाराम जी को गाली मिली लक्षात समाजाचा स्वभाव सांगतोय का जिवंत साधूला त्रास होतो त्रास हो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुकोबाऱ्यांना तर गावात राहू दिलं नाही कोणी मेवण्यानं बोलत चला तुकोबाऱ्याला गावात राहता आलं नाही महाराज पण त्या काळी गावची लोक गावच्या प्रमुखाकडे गेले गावचा प्रमुख कोण असते बाबा इकडे हा कोण म्हणलं चेअरमन आहे चेअरमन कोण म्हणाय का पाटील पाटील आहे का अख्खं गाव गेलं महाराज सायंकाळी पाटलाच्या एवढ्या जय हरी पाटील जय हरी कसं येणं केलं अहो दिवसभर शेतामध्ये राब 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 सायंकाळी कोरकुटका खाल्ला पडावं म्हटलं की हे ढोप येऊ देणे तुमचं कोण हा तुकाराम महाराज म्हणते होय बाबा ते हा टाळ कुट्या काय म्हणले टाळ कुट्यात तुकिया संतोष बाबा झोपा येऊ दे ना आम्हाला याला तरी गावात ठेवा नाही तर आम्हाला गाव सोडायचं सांगा पाटलांनी विचार केला गावची लोक गाव सोडून गेले तर पाटील की गुणाच्या बळावर करायची त्यापेक्षा एक हबप हाकलायचा संतोष बुवा हाकलायचा म्हणून तो कोबऱ्याला बोलून घेतलं जय हरी महाराज जय हरी काय ऐकतोय मी हे तुमच्या भजनाने ग्रामस्थांना त्रास होतोय भजन बंद करायचं असेल तर गावात राहता येईल आणि भजन चालू ठेवायचं असेल तर गाव सोडावं लागेल त्याही वेळी तुकोबरांनी हात जोडले डबडबल्या डोळ्याने उत्तर दिलं पाटील खरं सांगू माझ्या भजनाचा ग्रामस्थांना त्रास होतो याची मला कल्पना आहे म्हणून मी माझं भजन बंद करण्याचा प्रयत्नही केला पण काय करू ते भजन बंद होत नाही माझी मज झाली
त्यांचं भजन काही एका कीर्तनातलं नव्हतं महाराज. किती दिवसाचं होतं, किती वर्षाचं होतं, किती जन्माचं होतं, बोला ना. जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. प्रत्येक अवतारामध्ये तुकोबाराई जगाच्या मालकाच्या सोबत होते. ऐका, हे मी सांगत नाही हो. अरे नृसिंह अवतार धारण केला. त्या नृसिंह अवतारामध्ये भक्त प्रल्हाद म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून साक्षात तुकोबारायचा अवतार आहे. तेच त्रेता युगामध्ये राम अवतार झाला. रावणाच्या दरबारामध्ये ढरकाळी फोडली. कोणी? कोण म्हणलं? चुलत्यानी. हे अंगदानी महाराज शिष्टाईला गेलेला. तो अंगद म्हणजे तुकोबार आहे. कृष्ण अवतारातले उद्धवजी म्हणजे तुकोबार आहे. तोच अवतार पंढरपूरला आला, विटेवर उभा. वाळवंटातले पहिले कीर्तनकार नामदेवराय म्हणजे तुकोबार आहे. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळाचा येतोनिया, संप्रदाय सकळाचा. म्हणून प्रमाणे चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तन. पाठी मागे डोळे झाकून उभी ती जणी, पाठी मागे डोळे झाकून उभी ती जणी. आता कळालं ना किती युगापासून भजन आहे, किती युगापासून. तुम्ही गोळी खाऊन आलात का मेडिकल गचपडीची? बोलत चला. 4 युगापासून जन्मोजन्मी आम्ही आहे का हेच करीत आलो आम्ही. आणि म्हणून अरे रात्रंदिवस भजन चालू होतं. शिंक जांभळी खोकला इतकाच वेळ वाया गेला. अरे त्या महात्म्याचं भजन बंद करण्याचा आदेश दिला तरी भजन बंद झालं नाही. आम्हाला कीर्तनकार कीर्तनात बोंबलू बोंबलू सांगतात बेंबीच्या देटापासून भजन करा भजन करा, तरी तुमचं तोंड भजन करत पुन्हा नाही म्हणाले. गाव सोडावं लागलं, गाव सोडावं लागलं. गाव सोडलं पण प्रश्न पडला. हो तुकोबारायला संतोष बाबा, कोणता प्रश्न पडला? आता काय खावे, कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्याबाई. कोपला पाटील गावीची हे लोक, आता मज भिक कोण गाय. डोळ्याला धारा लागल्या. येणे सुके रुचे एकांताचा वास म्हणून तुकोबारांनी भंडारा डोंगर गाठला. तिथं भजन करू लागले. ऐका, पण तिथंही त्रास सुरू झाला. बोरड्यावर गेले, तिथंही त्रास सुरू झाला. भामचंद्रावर गेले, तिथंही भजन सुरू केलं, पण तिथंही त्रास देणारी मंडळी भेटलीच. कारण खरं सांगू का, जोपर्यंत चांगली माणसं येड्या बाबळीमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये जात नाहीत तोपर्यंत लोक त्यांना बाबा त्रास देतातच महाराज. जोपर्यंत माणूस जात नाही तोपर्यंत त्रास होत असतो चांगल्या माणसाला. ऐका, अरे पण त्रास झाला तरी भजन बंद झालं नाही. गळ्यात विना, हातात चिपळ्या, मुखात विठ्ठल विठ्ठल भजन. ऐका, आणि भजन करत 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 घराकडे निघाले असताना त्याच वेळी तुकोबारायची जीवलग मित्र बालमित्र. बालमित्र, बालमित्रापेक्षा एक जवळचा मित्र असतो, त्याला काय म्हणतात? हा, हे लंगोटी मित्र. लंगोटी मित्र तुम्हाला आहे का नाही? एखादा हा भेटते का नाही? कुठं भेटते? लोकात का एकांतात? बर भेटावा कुठं ती येड्या बाबळी. तसला मित्र लंगोटी यार 4 चौघात भेटूच नाही महाराज. कोणाचाही असो, कीर्तनकाराचा असो का चांगल्या साहेबाचा असो, तो 4 चौघात भेटला एकिरीवर येतो, एकिरीवर. हा, ते महाराज म्हणतच नसते. मी सांगत नाही. गोस्वामी तुळशीदासजी म्हणतात, माझं रामायण डोक्यावर घेऊन सबंध हिंदुस्थान माझा जय जयकार करतं. पण मी माझ्या जन्मगावी गेलो तर माझ्या वयाचं, माझ्या सोबत शिकलेलं, एका डब्यात जेवलेलं, एका खोलीत अभ्यास केलेलं मला पाहून म्हणतं, कधी आला रे तुळश्या?
काय म्हणते? मर जाओ जाओ नहीं जन्मभूमि के गा गुण दोष तो पूछे नहीं पुकारे पिछले ना. कितीही मोठा साहेब असू दे महाराज, तो साहेब ऑफिस मध्ये गेला तर अख्खं ऑफिस लटलट लटलट कापतं. पण ते साहेब यात्रेच्या निमित्ताने जन्मगावी गेले तर त्यांचा जीवलग बांधावर शेळे हाकत बसणारा काय म्हणते साहेबाला पाहून? बाबा ए साहेबा ती शेळी हान म्हणते तिकडे जिकडे. एवढा दर्जा खाली जातो. कोण भेटले हो लंगोटी यार? कुणाला भेटला? साहेबाला कशाला आहे का? कुणाला भेटला? तुको भरायला. कुठं भेटला? कीर्तनात म्हणा आता. जय हरी झालं, जय हरी महाराज जय. त्या बालमित्रानं तुकोबराईकडे बघितलं आणि जय हरी घातल्यानंतर तुकोबराईला प्रश्न विचारला, महाराज काय मिळवले जीवनामध्ये तुम्ही? कुठलं सुटलं गळ्यात विना घालायचा आणि मुखामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन करायचं, हातात चिपळ्या घ्यायच्या, हे रात्री दिवस कामच आहे तुमचं. काय मिळवलंय जीवनात तुम्ही? अहो आपण सोबतचे आहेत. जरा बघा माझ्याकडे आज 100 एकर जमीन आहे. बरं अर्ध्या एकरात वाडा आहे, गाईनं गोटा भरलेला आहे, मुलं सुना नातरुंड हे सगळं वैभव माझ्या चरणाजवळ लोळतंय सध्या. तुम्ही बसला चिपड्या वाजवत. अहो तुमची शाहूकारकी गेली, दुकानदारी बुडाली. मी काल परवा ऐकले तुमची बायको मेली. कशामुळे? दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न करिता मेली. एवढी परिस्थिती तुमची खालावली बाबा, तरी सुद्धा भजन बंद केलं नाही. माझ्याकडे बघा 100 एकरचा धनी झालो आहे का? अरे द्या सोडून चला माझ्या सोबत. एवढं ऐकल्यानंतर तुकोबाराने हात जोडले आणि त्याच्याकडे बघून हसून सांगितलं, हे दादा शांत होय जरा. ही बडबड मला बरी वाटली म्हणली, पण खरं सांग यातलं शेवटच्या वेळेला काही उपयोगाला येणार आहे का? येणार आहे का? हा बोलत चला बरं का साहेब मंडळी. हे आपले कांदलगावकर शेवटच्या वेळेला कामाला येणार आहे का? हा येणार आहे का? हो म्हणाली ती. तर शेवटच्या वेळेला कामाला येत नाही मला. तुकोबाराने सांगितलं तुझं 100 एकर कुठे घेऊन बसलास? अरे 5 लाख घर होते संतोष महाराज दगडाची, 7 लाख घर होती विटाची, 1 कोटी काश्याची, 1 कोटी तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी, 7 कोटी घर होती राजा रावणाची. कशाची? सोनियाची पुरी, समुद्राचा वेडा, समुदाय गाडा राक्षसांचा आहे. अरे सोन्याची नगरी होती, 7 कोटी घर होती राजा रावणाची सोन्याची. सध्या 10 ग्रामला किती रुपये लागायलेत? 32 रुपये. हा 1,04,000 झाले. 1,04,000 झाले. आम्हाला मराठवाडा सोडून पश्चिम महाराष्ट्रात यावं लागते मग तेवढं कमवायला. तिकडं काय आम्हाला एवढे पाकिट नसते 35-35 हजाराचे. इकडेच घ्यावं लागतं संतोष महाराजाकडे आहे का? बरं एक घर काय असं साधं नव्हतं महाराज. भाटनिमगाव सारखं तुमच्या गावासारखं एक गाव त्या घरात बसायचं एवढं घर असायचं. कशाचं घर आहे पुन्हा? आपल्याला कीर्तनात वाढवून सांगितलं तरी कोणी बघायला जाणार? बरोबर आहे का नाही? बरं नुसती संपत्ती नाही, संततीचा जर विचार केला त्याच्या संततीचा, देवापेक्षा 5 पट श्रीमंत होता संतोष महाराज. कोण? राजा रावण. 5 पट श्रीमंत भगवान श्रीकृष्णाचा काल परवा जन्म झाला. अरे भगवान श्रीकृष्णाला किती बायका आहेत? 16,100. 5 पट म्हणल्या 16 पंचे 80,000 बायका. 80 सहस्त्रदया सुंदरा कामिनी मुख्य मंदोधरी पतिवर्ता. किती हजार बायका होत्या त्याला? तुमचं झालं का लग्न? हा ज्याचं लग्न राहिले ते म्हणतील बरे वा त्या वेळा तसं होतं, आता असतं तर किती भारी झालं असतं. होय तुमचं झालं का नाही लग्न? हा
झालंय का झालंय का खरं सांगा, नसलं तर तिकडे जोड लावतो आम्ही, लय जोड लावतो लग्नाची. मराठवाड्यातल्या 25-30 मुली इकडे दिल्यात म्या. झालं नाही ना, एकदाही झालं नाही ना. 80,000 बायका. बरं 80,000 बायका म्हटलं लेकर किती असतील बाबा त्याला. हा, एकीला 2 समजायचे, हम 2 हमारे 2. 80,000 बायका, 1,00,000 मुलं होती. 1,00,000. हे जास्त शिकलेल्या माणसाला पटणार नाही. ते म्हणतील एवढी कुठे लेकर असतात का. अरे आम्हाला 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये आताही काही काही ठिकाणी महाराज काही काही घरी 12-12 लेकर आहेत. तेव्हा 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. त्यांच्या मनात त्यांना ते कमीच आहे. 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1,25,000 नातू बाबा, तिन्हीची बेरीज झाली तर 3.25 होतात. ऐका, 3.25 एकट्याच्या घरात होते महाराज. अरे पुणे जिल्ह्यात जरी उभा टाकला असतं तर अजितदादाला निवडून येता आलं. त्याच्या विरोधात एकट्याची संपत्ती होती संतती महाराज. एवढा दांडगा होता तरी तुकोबाराने पुरावा दांडग्याचा द्याला महाराज. सांगा ते कवडी गेली नाही, कवडी गेली नाही. सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही. मोठ्याचं उदाहरण दिल्यामुळं त्याला पटलं. हो, आज कळालं म्हणला महाराज, शेवटच्या वेळेला यातलं काही कामाला येत नाही. आणि खरं सांगू का, येत असलं तरी घरचे जाऊ देत का. हा, तुमच्या इकडचं उदाहरण सांगतो. आमच्या तिकडं आजही काही काही माणसाला कानामध्ये ते हे घाला वाटते, काय म्हणतात त्याला, बाळी बाळीच म्हणतात इकडे, बाळी. बाबा तुमच्यासारखं म्हातार होतं आमच्याकडं, म्हणजे 56 इंच वालं होतं. गालं तुमच्यासारखीच होते, सफरचंदसारखी आहे का, सफरचंदसारखी गालं, कोल्हापुरी मिशिया, 56 इंच छाती, अशा पायात जोडा, असं 150 किलोचं म्हातार होतं ते, 150 किलोचं. वजनदार घराण्यातलं होतं. कानात बाळी घातली होती त्यानं, बाळी. पोरं चांगली होती, अधिकारी. हो, म्हणून त्याने 1 तोळ्याची घातली होती बाळी. किती तोळ्याची. आणि काय झालं कोणास ठाऊक, म्हातार कचकलं ना. कचकलं कळते का. म्हातार गेलं, वाऱ्यासारखी बातमी पसरली. सगळा पंचकृषीतील समाज आला, 12 नातलग आले, सगळे आले. त्या म्हाताऱ्याला घरात बसवल्यानंतर पुन्हा ते आंघोळीला काढतात ना बाहेर, आंघोळीला पुन्हा बाहेर काढलं. सगळा समाज जमला होता. इतक्यामध्ये म्हातारी रडत होती. रडता रडता त्या म्हातारीचं लक्ष गेलं म्हाताऱ्याच्या कानाकडं. लक्ष कुठे गेलं, कानाकडं. म्हातारीने रडता रडता विचार केला, संतोष महाराज म्हातारं चाललंय म्हणजे, पण जाता जाता 1,04,000चं वाटोळं करायले. पण म्हातारी हुशार होती, ती खबाली वस्तीतलीच होती म्हातारी. तिने विचार केला, म्हाताऱ्यासोबत जाऊ द्यायचं नाही, काढा म्हणायचं नाही. हुशार म्हातारी होती महाराज, शिकलेली होती ती. द्रौपदी मुर्मूची मावस बहीण होती ती. तिनं म्हाताऱ्याच्या जवळ पायाला हात लावला, बसली. पायाला हात लावून रडायला सुरुवात केली. पायात कसा जोडा सोबत होता बापा. रडू लागली ती. तिच्या रडण्याचा आवाज बाकीच्यांनी ऐकला. बाकीच्यांचं लक्ष गेलं महाराज. म्हातारी रडायला लागली, पायाला हात लावला आणि हात लावून म्हणू लागली, पायात कसा जोडा सोबत होता. लोकांचं रडण्याकडे लक्ष बघितलं, पुन्हा वर्णन वर सुरू केलं. हो, वर. तेरीकडच्या धोत्राशिवाय नेसला नाही बापा. म्हातार वर्णन वर गेलं.
चांदीच्या करदुड्याशिवाय बांधला नाही ग हो कांजीच्या शर्टाशिवाय घालत नव्हतं ग गळ्यात कशी साखळी सोबत होती बापा. इथं म्हातारी बसली शांत. आता तिला स्टेशनवर जायचं होतं. तिने विचार केला आता पांढरी चारला जमत नाही काळी चारला. अजूनही तुमच्या काना इथं थांबले असं म्हातार होत चष्म्यावाला तिथंही. हे मला राम भाऊ काय श्यामराव कानात बाळी तशी चाली घ्या काढून घेतली सर्जराव काढून काय बघायला माहित हुशने हे घेती काढून हुशने हे घेती काढून हुशने हे घेती काढून हुशने हे घेती काढून बांधोलिया देती मातिया हाती हुशने हे घेती काढून हुशने हे घेती काढून बांधोलिया देती मातिया हुशने टाइम आहे ना आपला भूषेने हे घेते काढून हे माझ पदरच सांगत नाही महाराज. लिहून ठेवले संतांनी लिहून ठेवले म्हणजे ह्याच्यात काहीच खोटं होत नाही महाराज. 750 वर्षापूर्वी जे लिहून ठेवलं तर ते आज खरं व्हायला लागले. अरे संतांना त्रिकालज्ञ म्हटलंय का म्हटलंय भूत भविष्य वर्तमान त्यांना कळत आहे हो म्हणून 750 वर्षापूर्वी लिहून ठेवलं होतं महाराज. काय घडणार आहे काय घडणार होतं काय लिहिलं होतं महाराज. पृथ्वीमध्ये दादा एक विपरीत होईल बहीण भावा दोघा जणाचा विवाह लागेल 5 वर्षाची कन्या दादा भरतार मागेल 6 वर्षाची कन्या दादा गर्भीण राहील. एवढं लिहिलं होतं महाराज. पुत्र तो होईल पित्याचा वैरी भरतारा सांडूनी घरोघर हिडतील नारी. अरे पृथ्वीवरचा वारा थोर झुंजाट सुटेल मोठ मोठे पर्वत तेही उडवणी जातील तेव्हा लिहिल्यालं आज आम्ही डोळ्यानं पाहतो. अरे जन्मदाते लेकर मायबापाला संपवले सध्या आहे का. 1 एकराचा तुकडा नावचा करून न दिल्यामुळं बापाला संपवलं बापाला. असे कितीतरी रोजचे उदाहरण आहेत रोजचे 1 नाही 2 नाही महाराज हो. तेव्हा लिहिलं होतं म्हणून त्यांना सर्वज्ञ म्हणतात. म्हणून प्रमाणे भूषणे घेती काढून अरे तुझं कुठं घेऊन बसला त्या रावणाकडे बघ काही सोबत गेलं नाही लागला सांगायला हे माई असं केलं तसं केलं. त्यानं हात जोडले सांगितले बाप रे महाराज हे खरंय म्हणले. हे मला कधी कळालं नव्हतं हे कुणी कामाला येत नाही कुणी कामाला येत नाही. जिच्यासाठी भावाचा बहिणीचा बापाचा माईचा त्याग केला गावचा तालुक्याचा जिल्ह्याचा त्याग केला कुणासाठी हा पांडुरंगाचा ए पांडुरंगा जिच्यासाठी म्हणलं जिच्यासाठी गावाचा भावाचा बहिणीचा बापाचा माईचा त्याग केला कुणासाठी. वेगळं राहतात का नाही इकडे माय बापातून वेगळं राहतात का कुणाच्या सांगण्यावरून मेवणीच्या तिच्यावर एवढं प्रेम असतं. अरे जन्मदात्या माय बापाला वेगळं टाकते महाराज. तिच्यावर एवढं प्रेम आहे मग तिनं तरी सोबत जावं का नाही बाबा. तो कोबारे म्हणले अरे एवढी लाडाची प्रेमाची तुझी बायको पण तू गेल्यानंतर ती दारात राहणार आहे फक्त. देहग्रहाची कामिनी ती तव राहिली भुवनी मी जळत से स्मशानी अग्निसवे एकला मित्र आले गोत्र आले ती तव स्मशानी परतले शेकी टाकूनिया गेले मज लागी एकला. आई सुद्धा कामाला येत नाही. शेवटच्या वेळेला तुझं काय घेऊन बसलात तेव्हा बुद्धीचे दरवाजे उघडले हात लटलट कापू लागले हात जोडून सांगितले महाराज खरंय हे काही सोबत येत नाही मी काय करायला पाहिजे होतं. महाराजांनी उत्तर दिलं दादा तुझ्यातला माझ्यातला फरक सांगू आजपर्यंतच माझं आयुष्य गेलं लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली त्याच्या रंगात रंगण्यात आणि तुझं आयुष्य चाललंय लक्ष्मीच्या रंगात रंगण्यात.
आता लक्ष्मीच्या रंगात रंगू नको. लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली त्याच्या रंगात रंग. रंगे रंगे रे श्री रंगे 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 रे श्री रंगे रंगे वा वा. रंगे रे श्री रंगे 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 रे रंगे रंगी रंगे रे श्री रंगे रंगी रंगे रे श्री रंगे रंगी रंगे रे श्री रंगी रंगे रे श्री रंगे. काय भुलला की पतंगे काय भुलला की पतंगे काय भुलला की पतंगे शरीर जायाचे ठेवले शरीर दायाचे देवरे शरीर दायाचे देवरे शरीर दायाचे देवरे देवरे. कपिल देव म्हातारा झाला तरी षटकार मारायला. हे आपल्या भागातला कपिल देव आहे. चाल मी घाबरायला लागलो. मला इकडे सगळा फडकरी समाज आहे. आपण चाली कोणत्या म्हणावं मला प्रश्न पडला संतोष बाबा. पण आता मी घाबरत नाही. मला कळाले नैला को भूल जा. म्हातारे पण गाणे हो चालू म्हणजे असं हा लागत आहे. लोणचं लागत आहे बरं का. काय चालू आहे आपलं बघा कीर्तन म्हणा घ्या हाणून आता. रंगी रंगे रे आहे का. श्री नाम लक्ष्मी आणि पुढे शब्द आहे रंगी. रंगी रंगे रे म्हणजे रंगी म्हणजे स्त्री म्हणजे लक्ष्मी आणि पुढे रंगी आहे म्हणजे लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली त्याच्या रंगात रंग. मग लक्ष्मी कुणाच्या रंगात रंगली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. हा सगळ्यालाच माहिती आहे बाबा. तुम्हाला आमच्यापेक्षा आधी माहिती आहे. पण तुम्हाला कळणं फक्त सांगायचं आम्हाला. नाही तुमचंच आधी झालेले सगळ्याच्या. तुमच्याच अक्षर आधी पडले तर लक्ष्मी पारिजात कसुरा धन्वंतरी चंद्रमा. सगळं म्हटल्यानंतर बाकीचे लोक तिकडचे येतील पळत अक्षता घेऊन इकडे. खवाले पाटलांच्या पुण्यतिथीच्या दिवशी कोणाचं लग्न उरकायले म्हणून 14 रत्न बाहेर पडले. कुठून. समुद्रातून. समुद्राला रत्नाकर म्हटले कारण 14 रत्न जगाला दिले मला. त्यातलं रत्न म्हणजे लक्ष्मी आहे. लक्ष्मी बाहेर पडली. सुंदर असा पुष्पाचा हार हातात होता आहे का. आणि काटावर लाईन लागली होती. रती महारथी होते त्या. कॅबिनेट वाले होते राज्यमंत्री होते केंद्रीय मंत्री होते सगळे होते तिथं. हो बाबा कोण कोण होतं जपी तपी सन्याची सगळेच होते आहे का. हो देवतांची रांग होती एका बाजूला. महात्मे होते सगळे सगळे होते आहे का. प्रत्येकाला वाटायचं हिनं आपल्या गळ्यात माळ घालावी. पण जेव्हा लक्ष्मी निघाली लाईन मध्ये पहिल्यांदा लक्ष गेलं देवाच्या राजा इंद्राकडे. विचार केला स्वर्ग ताब्यात आहे देवाचा राजा आहे. हो ऐरावतासारखं सिंहासन आहे. याच्या गळ्यात माळ घालावी. पण घालता घालता विचार केला हा बाबा ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 वेळा मरतोय. किती वेळा. देहाचे पुरंदर 14 जाती. अमृत पिणारा देवेंद्र. देवेंद्रच म्हणलं अमृत पिणारा. हो देवेंद्र इंद्र बरोबरच आहे ना. अमृत पिणारा देवेंद्र 14 वेळा मरतोय. सर्जेराव पाटील कुणाच्या एका दिवसात. ब्रह्मदेवाचा 90 हाणार किती मरत असेल. विचार केला याच्यासोबत लग्न करून किती वेळा कुंकू पुसावं. कॅन्सल केलं. पुढं दुर्वासासारखा महात्मा होता पण विचार केला हा बाबा क्रोधी अजून याचा राग शांत झाला नाही. 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करणारा महापराक्रमी परशुराम होता. गळ्यात माळ घालणार. विचार केला यानं याच्या बापाचं ऐकून माईचं मुंडकं तोडलं. माईचं मुंडकं बापाचं ऐकून तोडतो तो घरात कमी जास्त झाल्या बायको जीवन ठेवतोय का. कॅन्सल केलं. सत्य लोक ताब्यात असणाऱ्या ब्रह्मदेवाकडे बघितलं पण विचार केला याला कोणतीच सुट्टी नाही. दीपोळीची नाही दसऱ्याची नाही बकरीची नाही.
रात्रंदिवस कामच चालू आहे, कारखाना चालू आहे. कोणता? विठ्ठल सहकारी कारखाना. कोणता? कुलाल हाडाचा बापचा हाडाचा अखंड घडवितो मडके रे. अखंड काम चालू आहे त्याचं महाराज. तुम्ही आम्ही त्याच्या कारखान्यातले सगळे आहे का? याला कोणती सुट्टी नाही म्हणून कॅन्सल केलं. हो महादेव बडादेव सब देऊन का बाबा गळ्यात माळ घालणार विचार केला. याचं पांढरीवर घर नाही, काळीवर शेत नाही. बरं हे जिथं राहतं तिथं भाट निमगावचे लोक विनाकारण गर्दी करत नाहीत. हे कुठं राहते जोबदार? मला आधी वाटलं बोलतच नाही काही जोबदार. त्या कोणी कैलास सर्व ही संपत्ती स्मशानासी वस्ती रुद्र करी. हो त्या बाबालाही कॅन्सल केलं. शेवटच्या लाईन मध्ये कोपऱ्यामध्ये महाराज जगाचा मालक होता, जगाचा मालक. जेव्हा लक्ष्मीनं नजर हो झाली, एवढी महाराज सौंदर्य संपन्न असणारी लक्ष्मी पण देवाकडे बघितल्याबरोबर पागल झाली. ओ पागल, काय सौंदर्य असन देवाचं, जरा विचार करा. इथं बसलेले एवढे माणसं आहेत, प्रत्येकाला नाक आहे, प्रत्येकाला डोळे आहेत, प्रत्येकाला कान आहेत, पण खरं सांगा एकाचं तरी नाक सारखं आहे का? होय बाबा, नाक सारखं नाही, डोळे सारखे नाहीत, कान सारखे नाहीत, हात सारखे नाहीत. जाऊ दे, हाताचे बोट तरी सारखे आहेत का? बोट सारखे नाहीत. बोट सारखे असते तर इमानदारीनं संतोष महाराजांच्या नावचं सगळं मी उचलून नेला सांगतो ना. अंगठा सारखा नाही, अंगठ्यातले ते एवढं काय महाराज त्या देवाकडे असेल बघा. 150 कोटीच्या वर गेली पण एकाचा अंगठा सारखा नाही. मला वाटू लागलं कधी कधी माझं टाटा साहेब रतन टाटा गेले ना, त्यांचा अंगठा सारखा असाय पाहिजे होता. वाटू लागलं पण सारखा नाही. जरा विचार करा, एवढी सृष्टी ज्यानं सुंदर निर्माण केली तो किती सुंदर असेल. नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना उतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. विचार करा. आणि म्हणून पागल झाली. माळ घालणार पाठ फिरवली, पुन्हा पाठ फिरवली, पुन्हा माळ घालणार पाठ फिरवली. देवानं सांगितलं हे बघ किती प्रयत्न केला तर तुला माझ्या पायाची सेवा करावी लागेल. पायाची सेवा ऐकली, तिच्या भाग्याचं वर्णन ज्ञानोबराय म्हणतात. मग सर्वस्वी करून सेवा अभिमान सांडून पांडवा ती पाय धुवामयाच्या दैवा पात्र झाली. सध्या जग रात्रंदिवस कुणाच्या मागे लागलंय? बोला बोला. लक्ष्मीच्या. लक्ष्मी कुठं सुख मानते? ए कांदलगावकर, देवाच्या. म्हणून तुकोबारे म्हणतात दादा लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली त्याच्या रंगात रंग. असं न करता काय भुललासी पतंगे. हो हे पंचविषय 5 मिनिटात सांगतो. तत्पूर्वी सर्वांनी हात वर करायचे. ज्यांना ज्यांना हात आहेत त्यांनी हात वर करा. खुर्ची बसलेली ज्यांना हात आहेत त्यांनी हात वर करा. खरं सांगू का, बाकी काही माझं खरं व्हायचं नाही, पण ही गोष्ट मात्र 100% माझी खरी होती. ज्यांनी ज्यांनी हात खाली घेतले त्यांचे हात घरापर्यंत जाणार. तुम्ही प्रयोग करून बघा. दारात गेल्यावर पाय घसरून पडते, हात फ्रॅक्चर होऊन बसते. म्हातारी म्हणजे माय कशाला आणले ग हे. काही होत नाही, फक्त भजन करायचंय. एकदा त्याचं नाव घेतलं तर हजारो जन्माचं पुण्य लागते म्हणतात. आता तुम्ही 2 मिनिटं भजन करायचं. 2 मिनिटाचं भजनाचं पुण्य आमच्या वैकुंठवाशी भारतरावजींच्या पारड्यात अर्पण करायचंय. म्हणून मोठ्या प्रेमानं भजन करायचंय. रिटर्न. तू लेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तू लेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तू लेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. पांडुरंगा 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 पांडुरंगा
जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न मिले काम से कुछ समय ऐसा निकलो प्रेम करलो राम से ऐका म्हणून मोठ्या प्रेमान घरी गेल्यानंतर तुम्ही टाळी वाजणार नाही तर भजन करणार नाही कीर्तनात तरी सर्वांनी भजन करा सर्वांनी हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पंढरीचा विठ्ठला पांडुरंग विठ्ठला टाळी 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 वा वा सर्व पुरुष मंडळीने म्हणायचं पुरुष मंडळीचे भजन टाळ वाजणार नाही माईकवर कोणी म्हणणार नाही फक्त पुरुष मंडळीचा आवाज आला पाहिजे पुरुष मंडळीचा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला पांडुरंग विठ्ठला मला वाटलं आमच्याकडेच पद्धत आहे तशी समोरचे 10-5 जण चांगले म्हणाले बघा ना तिकडं काय काय कोपऱ्यातले येतेला 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 असं वाटतंय जवळ जावं आणि येतेला येतेला येते बक्कीच घालावं ना किती गोड भजन करावं आहे का एवढं सोबत येणार आहे करा हरी भक्ती परलोक येईल कामा सोड विना यमापासून या चला विठोबार जय विठोबार गुमाई पार कुमाई जय जय विठोबार गुमाई पार कुमाई जय विठोबार गुमाई पार कुमाई जय विठोबार गुमाई तो विठोबार गुमाई पतंग नावाचा किडा आहे काय भुललासी पतंगे पतंगे म्हणजे आकाशात उडवतात तो पतंग नसून जो पतंग नावाचा किडा दिव्यावर झेप घेतो तुम्हाला माहिती आहे का किडा पतंग नावाचा आहे म्हणून असं माहिती आहे का दिव्यावर झेप घेतो कशासाठी त्याला वाटतं हा चकाकणारा खाण्याचा पदार्थ आहे म्हणून झेप घेतो आणि हा स्वतः भस्म होतो आहे का असे एकंदरीत 5 विषय आणि एका एका विषयाने एकाचा नाश झालाय एवढं सांगतो आणि पूर्ण विराम करतो संतोष बाबा बर का थाप टाका मारतो शब्द येतो मृगबिंदीला गजपते स्पर्शे सुके भाविळा रूपे जान भुंगे तसा गंधीत संतोषला मी नाही रस सेविता मधुरही प्राणापे पावे बळे अहो 5ही विषयाची सेविती त्याची गती ना टळे आहे शब्द विषयाने हरणाचा नाश झालाय आता हरिण पकडणं सोपं राहिलं नाही हो सरकारची भीती कमी त्या विष्णूची काय त्याची भीती हा लय घाबरट लोक आहेत संतोष महाराज एक दिवशी भेटलो तर रस्त्यात ते आता सोपं राहिलं नाही महाराज पण पूर्वीच्या काळी बाबा सांगतील बाबा पहिलं हरिण पकडणारे कोणते माणसं होते पारधी आणि पारधी हरिण पकडत असताना आला काय फोन तुम्हाला लगेच ते हरिण पकडताना शस्त्र कमी न्यायचे पण वाद्य घेऊन जायचे वाद्य कोणतं वाद्य घेऊन जायचे त्याला बीन म्हणतात बीन सुंदर बासरी आणि ती बासरी वाजवायची ते बासरीचा आवाज ते स्वर हरणाच्या कानावर पडला हरिण दातात गवताची काडी तशीच ठेवायचं आणि कान टोकारून सर्वांगाचे कान करून ऐकायचं बेभान व्हायचं विसरून जायचं सगळं ऐका आणि असं तल्लीन झालेल्या हरणाला मग पारदी बाण मारायचा बाण छातीवर लागायचा ते हरिण जमिनीवर कोसळायचं तर पडायचं रक्त बंबाळ व्हायचं आवाज बंद करायचा तर पडायचं ते तर पडणारा हरिण त्या पारद्याकडे बघायचं आणि त्या पारद्याकडे बघून त्या पारद्याला विनंती करायची अब क्या देखत पारदी पुरा लगा दिया जब लग सांस शरीर में तब लग बंसी बजा तब लग बंसी बजा अरे मी तर पडतोय मरतोय पण माझी विनंती आहे जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत वाद्य वाजवायचं थांबू नको अरे जिवंतपणीची नाद प्रियता आहे पण ऐका मरताना हरिण त्या पारद्याला सांगतं दादा मी गेल्यानंतर माझं मुंडक तुझ्या घराला लाव घराची शोभा वाढेल माझं मांस तुझ्या लेकराला खाऊ घाल त्यांची सुद्धा निवृत्ती होईल पण माझं मांस माझं कातड हे
ही कातड घरी घेऊन जा, रोज सकाळ संध्याकाळ याच्यावर बसत जा, आणि ज्याच्यामुळं माझा प्राण जातो की तुझं वाद्य रोज सकाळ संध्याकाळ याच्यावर बसून वाजवत जा. हे मी सांगत नाही. सिंग की कर सिंगोटी, हे मांस पका कर खा, इस जाम पर बैठ कर सूर सरागी निगाह. मरतय पण किती प्रियता आहे बघा. म्हणून शब्द विषयाने हरणाचा नाश, स्पर्श विषयाने हातीचा नाश, गंध विषयाने भुंग्याचा नाश. कमळात गुंततो मकरन सेवन करतो, कमळातच गुंततो. कोण भुंगा माहितीये का तुम्हाला? कौन गुतला? आदमी कितना ही खतरनाक हो तो बाहर गर्मी आया तो बिगी बिल्ली बन जाता है. इथलं सोडून बाहेरच ऑफिस लटलट कापतय. साहेब आले, साहेब घरी गेला की म्याव. पुन्हा पुढं हा साहेबीन पुढं म्हण बघा. आहे का नाही? भुंग्याचं सांगतो. भुंग्याचं मकरन सेवन करण्यासाठी कमळा जातो. कमळ सायंकाळी मिटतं. सूर्य विकासिनी कमळ सूर्यास्त झालं की मिटतंय, आणि सूर्य उगवला की उमलतंय. आहे का? सूर्य मावळला, कमळ मिटला. आतला भुंगा विचार करू लागला, आता कमळ मिटले, बाहेर कसं पडावं? ताकद नाही का बाहेर पडायची? ताकद आहे का नाही? आपण शेतकरी सगळी मंडळी आहेत. अरे तोच भुंगा लाकडं कोरायला लागला तर मोठी मोठी लाकडं कोरतो, नाही काष्टाचा गुमान गोवी भ्रमरा सुमन. आहे का? हो, मोठी मोठी लाकडं कोरतो, पण या कमळामध्ये गुंततो. रात्री 12ला विचार करतोय, उद्या सकाळी सूर्योदय होईल, पुन्हा कमळ विकसित होईल, मी बाहेर पडेल, होईल रात्र, मग होईल सुप्रभात, सूर्योदय खुंटीत होईल पद्मजात, विध्वंसिले कलिवरे नैनीच पाहे, कोशांतरी आली असे जाऊ चिंतित पाहे. का त्या चिंतन चालू होतं. चिंतन करता करता रात्री 12ला हातीचा कळप येतो. त्यातल्या हातीचा पाय त्या कमळावर पडतो आणि भुंग्यासहित त्या कमळाचा चुराडा होतो. एवढी ताकद असताना कमळ चिरून बाहेर पडत नाही का? गंध विषयाने भुंग्याचा नाश झाला. मी नाही रस सेविता. मीन म्हणजे मासा, आणि मासे पकडण्याच्या पद्धती मला वाटते मराठवाड्यापेक्षा पश्चिम महाराष्ट्राला चांगल्या माहिती आहेत. कारण आपल्याला जवळ धरण आहे. कोणतं? उजनी. धरणात मासे आहेत का नाही? कशानं पकडतात मासे? जाळ्यानं. पहिलं दुसरं एक होतं गळानं. त्या गळाला काय लावायचं? आहेत गे रे गिरायक इथं. हा गिरायक. तर ते आमिष आमिष म्हणतात. ते आमिष विसरलं. हे हुशार होतं संतोष महाराजांसारखं, कमी बजेटमध्ये चांगलं नियोजन करणार. त्याने विचार केला, आता वस्ती आपली दूर आहे म्हणले, आता काय सोपं आहे का जाणं येणं? पण हुशार होतं. ती ओलसर जमीन उकरली. जमीन उकरल्याबरोबर त्या जमिनीतून 10-10, 15-15 इंचाचे ते शिदड बाहेर निघाली. शिदड म्हणतात ना, गांडूळ, शिदड, गोचड काय म्हणतात त्याला तिकडे, ते आमच्याकडे गांडूळ, दवना म्हणतात. त्यानं एक एक दवना बघितला असा 15-15 इंचाचा मारुती महाराज. याने विचार केला, एका एका माशाला एक एक, केवढं मोठं नुकसान आहे. त्याने एकाचे 2 केले बरं का. एकाचे 2 केले. अर्धा जिवंत ते दवना गळाला लावला, गळ पाण्यात फेकला. माझ्याकडे बघा, माझ्याकडे काय चालू आहे आपलं? नाही आपलं काय चालू आहे म्हणलं, तुमचं नाही. पाण्यात फेकला गळ पाण्यात. अरे अर्धा जिवंत दवना पाण्यात फेकल्याबरोबर तो दवना गिळण्यासाठी मासा धावत आला. महाराज जसा मासा धावत आला तसा हा अर्धा जिवंत दवना शिदड त्या माशाला हात जोडून विनंती करू लागलं, येऊ नको रे दादा, येऊ नको, येऊ नको. मी तुझ्यासाठी अर्धा झालोय, पण तू जर माझ्यासाठी आला ना, हे वरच तुला अर्धही ठेवत नाही. विनंती करू लागलं. हे मत आव मेरे लिए, मैं आता हुआ हूँ तेरे लिए, अगर तू आएगा मेरे लिए तो बाहर खड़ा है तेरे लिए. ऐकलं नाही परिणाम? आमिषाच्या मिशे गळगिळी मासा. म्हणून हो, रस विषयाने मासा, हे सगळे शब्द स्पर्श रूप रसगंध आहेत ना, ते याच्यात आहेत. त्याला शरीर म्हणतात. हो, रूप डोळ्याला, गंध नाकाला, स्पर्श त्वचेला, अजून गाणं शब्द कानाला. आता काय राहिले? शब्द कानाला, रूप डोळ्याला, रस जिभेला, चला गंध नाकाला, आणि स्पर्श
तोच याला आणि सगळे ज्याच्यात आहे त्याला शरीर म्हणतात आणि या शरीराचा जर विचार केला तर तुकोबर म्हणतात ही ठेव आहे ही एक दिवस जाणार आहे. शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे शरीर ठेवणे शरीर शब्दाकडे बघा जरा. शरीर तुमचं जाणार आहे ही नाती गोती जी आहे तुमची आत्म्याच्या संबंधाने का शरीराच्या. चला बोला. ए महात्म्याच्या नाही शरीराच्या संबंधीने. अहो देह आधी काय करा देह संबंधी पसारा. हो म्हणून देह तुमचा नाही तरी नाती गोती तुमची का. मग नोहे तुझा हा परिवार मानला तरी द्रव्य दाराक्षण भंगुर. शरीर तुझं नाही तर ही नाती गोती तरी कुठून येत आहे का. नोहे तुझा मानला तरी आराम के सब संग साथी जे भक्त बड़ पड़ा तब कोई नहीं. अरे मतलब के सभी लोग दुनिया में किसी का कोई नहीं. जब टिकट मिलाई जाने का डेरा की स्मशानों में वहां जलाने वाले लाखों ते जलने वाला कोई नहीं. म्हणून मला कधी कधी ते चित्रपटातलं गाणं आवडतंय बघा. इथं म्हणून वाटतंय म्हणू का कसं करू हा म्हणू का होय मग वाढू मारता इकडे म्हातार मला आता 3 तास कीर्तन करून. कसमे वादे प्यार वफा सब बातें है बातों का क्या. कसमे वादे प्यार वफा सब बातें है बातों का क्या. कोई किसी का नहीं झूठे नाते हैं नातों का क्या. कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. सुख में तेरे साथ चलेंगे दुख में सब मुख मोड़ेंगे. दुनिया वाले तेरे बनकर तेरा ही दिल तोड़ेंगे. देते हैं भगवान को धोखा देते हैं भगवान को धोखा. इंसान को क्या छोड़ेंगे. इसमें वादे प्यार वफा सब बातें है वादों का क्या. हो म्हणून मानलेले माँ कहे बेटा मेरा है पिता कहे बेटा मेरा है. ना माँ का ना पिता का ये तो जन्म देने का नाता है. म्हणले महाराज आता कळालं हे सगळे कशाचे पाहुणे ते माध्यान काळ साजरा करणारे. झालं कीर्तन ऐका. श्रीमंत पाहुणा असेल संतोष महाराज आमचा माध्यान काळ साजरा होतो. बरोबर आहे का नाही. आमच्या उमेशराव सारखे महेशराव सारखे पाहुणे चांगले असतील हे बंगल्यावाले. आपण आता फराळ केलेला काय नाव त्यांचं कुठे गेले काकासाहेब हा काकासाहेब चेअरमन साहेबाचा बंगला बघा ना एका एकरात आहे. मला तर वाटलं पाठीमागचं ते झुडपुड जरी दिलं मला तर बरं इकडे येऊन राहिलं मी. ऐका श्रीमंत पाहुणे असतील माध्यान काळ साजरा होतो. श्रीखंड बालुशाही गुलाबजाम खायला मिळतात. माध्यान काळ साजरा होतो. पण माध्यान काळ साजरा करणं पुरुषाचा पुरुषार्थ नसून अंतकाळ साजरा करणं हा पुरुषाचा पुरुषार्थ आहे. आणि अंतकाळ साजरा करणारा एकच पाहुणा आहे तो म्हणजे आमच्या पंढरीचा. म्हणून अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विटुदारा. अरे कैसे घोडे कैसे द्वार मिथ्या माईक संसार. म्हणून सका जोडा परमेश्वर कामा येईल शेवटी. हे बाकीचे नाते गोते श्रीमंताचे आहेत पण आमचा पंढरीचा मालक आहे ना तो गरीबाचा आहे. दिनाचा सोयरा पांडुरंग तो आपलासा केला. शेवट गोड होणार आहे. कशानं होणार आहे त्याच्या रंगात रंगावं लागणार आहे. रंगात रंगायचे म्हणजे काय करायचंय त्याचं भजन करायचंय. कोणतं भजन करायचंय आपण केलंच हो पण त्याचं भजन नाही जमलं. तुका म्हणे संत सेवा आणि देवा उत्तम. म्हणून
संतांचं भजन करायचंय. कोणतं भजन करायचंय सांगतो. ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली माऊली माऊली. बोलता बोलता चुकीचा शब्द निघाला असेल, माझ्या बुद्धीचा दोष. योग्य वाटलं ते गुरु यांचा प्रसाद. पुन्हा एकदा या परिवाराला धन्यवाद देतो की आपण सुंदर असा हा सोहळा घडून आणला. आपल्या वडिलांवरची जी श्रद्धा आहे ती श्रद्धा तुम्ही आज या समाजासमोर प्रगट केलेली आहे. तुमचा आदर्श इतरांनी घ्यावा असा सुंदरच तुम्ही सोहळा संपन्न केलेला आहे. आणि हा सोहळा संपन्न करण्यामागं आमच्या संतोष बाबांची फार तळमळ होती आहे का. इकडच्या भागात आलं पाहिजे. आपलं कीर्तन झालं होतं नाही तर कुठेतरी गावात झालं का, सप्त्यात झालं. त्याच्यानंतर खूप वेळा त्यांनी प्रयत्न केले, पण आमचं तुमचं लांब आहे. जरा कसं आहे लांब म्हणजे आता 250-300च्या जवळ आहे आमचं. परभणीच्या पुढं 40 किलोमीटर. आणि पहाट नाही रात्रीपासून आमच्याकडे पाऊस चालू आहे. परळीच्या जवळ हायवे रोड बंद झाला होता. कमरे इतकं पाणी होतं. मोठे मोठे टँकर ट्रक सुद्धा जात नव्हते. गाड्या तप होत्या. पण आम्हाला ते एका व्यक्तीनं मधला रस्ता सांगितला एक. आम्ही त्या रस्त्यानं आलो. 1 तास लेट झाला आम्हाला. लेट म्हणजे इथं यायला लेट झालं नाही आम्हाला, पण 1 तास लेट झाला. तरीसुद्धा संतोष महाराजांना फोन करत होतो, बघा ॲडजस्ट होतं आहे का. पण बाबा खरं सांगू का, आमच्या तिकडे एक महात्मे आहेत, होऊन गेले मोठे, श्री संत मारुती महाराज दस्तापूरकर. त्यांचं वाक्य होतं, कीर्तनकार आला म्हणून तरी कळावा, नाहीतर मेला म्हणून तरी कळावा. बरं का. पण आमची इच्छा आहे, एकदा तारीख घेतली की मग ते पाकिट कमी जास्त असलं तरी कुतणारी आम्ही नाही. आणि आम्हाला माहित आहे कीर्तन ऐकल्यानंतर खरे माणसं अशी असतात महाराज, जाणकार माणसं आहेत काय काय, ऐकून बरोबर डबल देऊ शकतात. पण हे आमच्या संतोष बाबांचं प्रेम म्हणजे महाराज खूप दिवस झालं योग नाही आला. योगच आहे ना हे, एवढा योग तरी घ्या मिळून. मी म्हणलं बाबा कसं करू. ते म्हणले तुम्ही फक्त हुंड्याचं बोलायचं, आम्ही लग्न चांगलं करू म्हणजे कार्यक्रम चांगला करू. पण सुंदर आनंद वाटला. ही सर्व महाराष्ट्रातील दिग्गज गुणीजन मंडळी, अत्यंत सुंदर मृदंग वादक आपल्या परिसराचं भूषण आहेत महाराज. काय हातामध्ये वजन आहे, तडप आहे महाराज, तडप आहे. काही काही वाजवतात पण ते असं त्याची बोल म्हणजे तोतरी वळती बोलायची, पण स्पष्ट बोललं महाराज. आणि पोषक वादन आहे, पोषक वादन. कीर्तनकाराला अजिबात वाजनाचा त्रास नसणारे आमचे मारुती दादा हे सुद्धा उपस्थित आहेत. ही संपूर्ण आमचे राम महाराज, हे आमचे कुमार बाबा, इकडे मोहिते पाटील, सर्जराव पाटील, तुम्ही पाटील सगळे पाटील, हे आपले कपिल देव, पुन्हा आमचे संतोषजी बाबा, त्यांचीही उद्या परवा सेवा आहे. पण कीर्तनकार असताना सुद्धा माझ्यासारख्या छोट्या कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे आहेत. खरं तर ते वयानं मोठे आहेत, ज्ञानानं मोठे आहेत, अनुभवाने मोठे आहेत. पण याच्याही पेक्षा पुढचं सांगतो, ते अंतकरणानंही तेवढेच मोठे आहेत, म्हणून ते टाळ घेऊन उभे आहेत. आता दुसरा कीर्तनकार खाली बसला असता, हो ज्याचं अंतकरण मोठं आहे तेच छोट्याच्या कीर्तनात उभं राहू शकतात सध्या. पण त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. बाबानं बरंच काही माझं ऐकून घेतलं, पण बाबालाही कोटी कोटी धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन शेवल्या पूर्णविराम. असा आवाज आहे, मंत्रमुग्ध करावा असे आमचे परमस्नेही परममित्र रोहिदासजी महाराज मुश्के यांच्या अमृतवाणीतून आणखी
आणि अनुकूल परिस्थितीमध्ये कोणी बी प्रतिकूल पाऊस येतोय बरंच काय असणार आहे असं अशा वातावरणामध्ये अतिशय वातावरण चांगलं छान केलं. नक्कीच हे कीर्तन पुष्प पांडुरंगाच्या चरणी समर्पित झालेलं आहे. माऊली ज्ञानोबरायच्या जगद्गुरू श्रीमंत श्री तुकोबरायचा आणि ज्यांचं आज पुण्यस्मरण आहे असे आमचे तात्या आणि तात्या आमच्या या कार्यक्रमामध्ये महाराज नेहमी सतत असणारे या संप्रदायामध्ये फार मोठा असणारा सहकार्य असायचं. तात्यांना आवाज दिला तात्या आम्ही म्हणायचो आमचे मामा येते पण तात्या म्हणायचो आणि आवाज दिला की सहज असं एका क्षणात उभं राहायचे आणि भरपूर खूप असं संप्रदायावरती प्रेम होतं आणि अशा व्यक्तीचं फार मोठं पुण्य होतं. मनोज असणारा असल्या वातावरणात सुद्धा सर्व एवढे टाळकरी माळकरी विनेकरी आमचे हरिभक्तबराय महाराष्ट्रातील नामांकित पकवाजवादक मारुती महाराज पुरे खरोखरच त्यांचं नावच मारुती आहे आणि मारुतीला जसा यश नावाचा गुण दिला आहे तसा त्यांच्या असणारा हातामध्ये यश दिलेलं आहे. खूप 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 धन्यवाद. सर्व पाहुणे मंडळी मित्रमंडळी गावकरी मंडळी गायनचार्य वादक मंडळी प्रवचनकार कीर्तनकार चोपदार सर्वच उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद देऊया. कीर्तन शिवाज झाले असं जाहीर करू द्या. विठ्ठल जय जय विठ्ठल.